मुलींना वाटायचं की नवरा कसा मिळेल, आपल्या मुलीला सासरी सर्व कामं जमायला पाहिजेत म्हणून आई वडील मुलींना लहानपणापासून सर्व कामं शिकवायचे। तसंच मुली देखील स्वतः सर्व कामं शिकायच्या। मात्र आता सर्व उलट होताना दिसते। आता मुलांना चिंता आहे की मुलगी कशी मिळेल, मुलगी आपला संसार नीट करेल का, यातच मुलींची घटलेली संख्या आणि मुलींच्या वाढलेल्या अपेक्षा यामुळे काही मुलांना तर लग्नासाठी मुली देखील मिळणार अशी परिस्थिती आता झाली आहे। बुलढाण्यात लग्नासाठी मुली मिळत नसल्यानं 2 तरुणांनी आत्महत्या केली आहे। संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथे हरीश वानखेडे यानं तर चिखली तालुक्यात मंगरुळ येथे सत्यपाल भिसे या 2 तरुणांनी टोकाचं पाऊल उचललं। पण मुलींच्या अशा कोणत्या अपेक्षा आहेत ज्यामुळे तरुणांना लग्नासाठी मुली मिळत नाहीयेत? कोणत्या गोष्टी असल्यावर मुली लग्नासाठी होकार देतात? राज्यात मुलांमागे मुलींची संख्या किती टक्क्याने घटली आहे या व्हिडिओतून पाहूयात। 28 वर्षीय हरीश गेल्या 2 ते 3 वर्षापासून लग्नासाठी मुली पाहत होता। तो भूमिहीन असून अत्यंत गरीब कुटुंबातील होता अशी माहिती आहे। मात्र तो गरीब असल्यानं आणि त्याच्याकडे जमीन नसल्यानं त्याला कुणीही मुलगी द्यायला तयार नव्हतं। खूप प्रयत्न करूनही लग्नासाठी मुलगी न मिळाल्यामुळे तो नैराश्यात होता। त्याच्या घरातील सर्वजण कामासाठी बाहेर निघून गेल्यानंतर त्यानं राहत्या घरात गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली। तर दुसऱ्या घटनेतील 25 वर्षीय सत्यपाल भिसे हा देखील गेल्या काही दिवसांपासून लग्नासाठी मुलगी शोधत होता। त्याच्या सर्वच मित्रांचं लग्न झालं होतं, त्याचं शिक्षण भरपूर झालं होतं, पण त्याला ना नोकरी मिळत होती ना लग्नासाठी मुलगी मिळत होती। वारंवार प्रयत्न करूनही लग्नासाठी मुलगी मिळत नसल्यानं तो नैराश्यात होता। त्याला दारूचं व्यसन लागलं। नैराश्यातून सत्यपालनं झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली। दोन्ही प्रकरणात पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे। आता आपण पाहणार आहोत की मुलांना लग्नासाठी मुली का मिळत नाही। सध्या मुलींच्या आणि तिच्या कुटुंबांच्या अपेक्षा प्रचंड वाढलेल्या पाहायला मिळतात। 25 वर्षाच्या मुलाकडून मुलीच्या कुटुंबाच्या अपेक्षा असतात की मुलाकडे शहरात घर हवं, त्याला नोकरी हवी, गावाकडे जमीन हवी, तो चांगला कमवणारा हवा, तो निर्व्यसनी हवा। या सर्व अपेक्षांमध्ये फारच कमी मुलं बसतात, कारण अनेक जणांना आपलं सर्व आयुष्य घालावं लागतं तेव्हा शहरात एक छोटंसं घर होतं। रात्रंदिवस मेहनत करून आपल्या आशा अपेक्षा मारून जगल्यानंतर छोटंसं घर होतं। त्याच घरात 25 वर्षाच्या मुलाकडून अपेक्षा केली जाते जर मुलाचं शहरात घरही असेल तर त्याची गावाकडे जमीन हवी असते। सध्या कोणत्याही प्रकारची जमीन घेतली तरीही एका एकराला 10 लाखांपासून ते कोट्यवधी रुपये असा भाव आहे। त्यामुळे नोकरी, घर आणि जमीन अशी अपेक्षा पूर्ण करतात मुलं कमी पडतात। तर मुलींच्याही अपेक्षा खूपच वेगळ्या असतात। मुलाला सरकारी नोकरी हवी, मुलगा आपल्या आई वडिलांसोबत राहणार नाही, लग्न झाल्यानंतर आपण वेगळ्या घरात राहायचं, लग्न झाल्यानंतर मी एकही काम करणार नाही, सर्व कामांसाठी एक कामगार बाई ठेवायची, शॉपिंग, फिरण्यासाठी बाहेर घेऊन जाण्याची मागणी, यासह मुलींच्या इतरही काही मागण्या असतात ज्या मुलांकडून पूर्ण करणं शक्य होत नाही। त्यामुळे मुलांना मुली मिळणं अवघड झाले। काही मुलं मुली मिळत नसल्यानं टेन्शन मध्ये आहेत, तर काही मुलं लग्न झाल्यामुळे देखील टेन्शन मध्ये पाहायला मिळतात। तर काही मुलं मुलींच्या सर्व अपेक्षा पूर्ण केल्यानंतरही छोट्याशा गोष्टीवरून वाद होऊन घटस्फोटाचं प्रमाण वाढल्यानं लग्न न करण्याचा निर्णय घेताना दिसतायत। महाराष्ट्रात 2026 मध्ये दर 1000 पुरुषांमागे स्त्रियांचं प्रमाण 922 इतकं असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। सध्या मुलींची संख्या घटताना दिसतेय। ही परिस्थिती भविष्यात आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे। वाढलेल्या मुलींच्या अपेक्षा पाहता गरीब मुलांना मुली मिळणं अवघड होणार आहे। त्यामुळे या समस्येवर कसा तोडगा निघेल आणि भविष्यात काय परिस्थिती राहील, कमेंट करून आपली प्रतिक्रिया नक्की कळवा। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।